जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात आलेल्या आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 14/2/2024 रोजी निर्गमित झालेला आहे. अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय आहे हा निर्णय आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, कोणता तो बदल करण्यात आलेला आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजना जी आहे, या आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 14/2/2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा दिनांक 1 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणं, त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वित्त विभागाच्या सदर विषयावर माननीय मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे. यामध्ये असा बदल करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 1 एप्रिल 2010 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दिनांक 1 ऑक्टोबर 2006 पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदांना लाभ देण्याचं व त्या अनुषंगानं शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास माननीय मंत्रिमंडळाकडून दिनांक 14/2/2024 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 3 लाभांच्या 10-20-30 सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचं व त्या अनुषंगानं शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास दिनांक 14/2/2024 रोजीच्या झालेल्या माननीय मंत्रिमंडळानं याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. माननीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळं अनावर्ती खर्च व अंदाजे जो खर्च जो आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसतो, इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित असणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला गिरीश क्षीरसागर जे आहेत त्यांच्या कमेंट्स प्राप्त होत होत्या की सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत जो लाभ दिलेला आहे त्या संदर्भात पूर्वीपासून लाभ देण्यात यावा, त्या संदर्भातल्या कमेंट्स ज्या आहेत त्यांच्या प्राप्त होत होत्या आणि त्या कमेंटला एका अर्थे हा निर्णय जो आहे तो लागू होणार आहे आणि त्यांना त्याचा फायदासुद्धा मिळणार आहे. त्यामुळं या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 14/2/2024 म्हणजे कालच निर्गमित झालेलं जे शुद्धीपत्रक आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकताय. त्यामुळं खचितच या अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांना सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा 2016 पासूनचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.